घड्याळ. घड्याळामध्ये 3 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? पर्याय दिलेले 90 अंश, 60 अंश, 70 अंश, 180 अंश. आता हे आपल्याला घड्याळ दिलेलं आहे आणि 3 वाजलेले आहेत. तर 3 वाजलेले आहेत म्हणजे हा आपला 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. तर आपण बघूया. तास गुणुले 30 बरोबर अंशात्मक कोन निघेल. अंशात्मक कोन. तास किती दिलेले आहेत? 3 गुणुले 30 बरोबर 30 त्रिक 90 अंश. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे.